मी कल्याण कडेकर, उपशिक्षक स्वातंत्र्य सेनानी शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। काल आपण मॅथ्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम, let us recall which we have studied yesterday. First of all, we saw the Pythagorean triplet. Then second point was similarity and right angle triangles. Then third point was theorem of geometric mean. These three sub points which are studied in previous live session. Today we were learning about the Pythagoras theorem. Now, what is meant by Pythagoras theorem? Do you know? In starting of this lesson, we were discuss about that theorem. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. विद्यार्थी मित्रो, आपण या प्रकरणाच्या अगदी सुरुवातीला पहिलाच मुद्दा आपण घेतला होता की पायथागोरस थेरम म्हणजे काय। त्या अगोदर आपण पायथागोरसची थोडक्यात ओळख काही करून घेतली होती। पायथागोरस ने जो त्याचा सिद्धांत किंवा प्रमेय मांडला त्याविषयी आपण जाणून घेतलेला असेल। मग पायथागोरस थेरम यामध्ये आपल्याला काय सांगतो की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो। मित्रो, हे आपण आत्तापर्यंत शिकत आलेलो आहोत, त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या उदाहरणांमधून केलेला आहे। परंतु आपल्याला इयत्ता 10वी मध्ये याची सिद्धता आपल्याला द्यायची, कारण भूमिती म्हटलं की सिद्धतेला अतिशय महत्त्व असतं। कारण कुठलाही गुणधर्म, कुठलाही थेरम आपल्याला जर तो मानायचा असेल, सत्य आहे असं आपल्याला जर गृहीत धरायचं असेल तर त्यासाठी त्याची सिद्धता देणं आवश्यक असतं। आणि या आजच्या सेशनमध्ये आपण याची सिद्धता देणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आपण हा थेरम समजून घेत असताना आपल्यासमोर वही पेन असेलच, तर तो आपण नोट करून घ्यायचे। जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अंडरलाईन करायची। आणखी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी मी आपल्याला शेअर करू इच्छितो, ती अशी की कुठलाही थेरम लिहित असताना पहिल्यांदा त्याचे विधान आपण समजून घ्यायचे। विधान समजून घेतल्यानंतर त्या विधानावरून आकृती काढायची। आकृती काढल्यानंतर आपण पक्ष लिहायचा, नंतर साध्य लिहायचे, आवश्यकता असेल तर आपण रचना करायची आणि मग सिद्धता लिहायची। सिद्धता लिहित असताना काल आपण याच्यावरही चर्चा केलेली आहे की सिद्धता लिहित असताना आवश्यक त्या विधानांना योग्य ते कारण, योग्य तो गुणधर्म, योग्य तो सिद्धांत किंवा थेरम आपण त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक असतं, तरच त्या विधानाची सत्यता आपल्याला पटते। अन्यथा ते विधान अधांतरी होतं असं आपल्याला म्हणता येईल। म्हणून या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा, कारण जर तुम्ही कुठलाही थेरम परीक्षेमध्ये लिहित असताना जर आकृतीच काढली नाही तर मात्र ते उत्तर संपूर्णपणे चूक धरण्यात येतं। म्हणून थेरममध्ये आकृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणजे आवश्यकच आहे। आकृतीशिवाय थेरम कंप्लीट होऊ शकत नाही। म्हणून पहिल्यांदा आकृती, आणि तीही योग्य अचूक आकृती असणं गरजेचं असतं।
आता इथं या थेरम मध्ये आपण समजून घेऊ. इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. इन राईट अँगल ट्रायंगल let us draw a right angle triangle. Here triangle ABC is a right angle triangle. Then what is the given? Here given is in triangle ABC angle ABC is of 90 degree and so it is called a right angle triangle. Then what we have to prove? Let us see in the statement of the theorem, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. In figure, which is the hypotenuse? Yes, AC is the hypotenuse. Then remaining two sides are AB and BC. So we have to prove AC square is equal AB square प्लस BC स्क्वेअर. म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपल्याला माहित आहे. हे आपण आतापर्यंत लक्षात ठेवलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. पण हे कसं सिद्ध होतं? हा पायथागोरस थेरम सिद्ध करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या गणित तज्ञांनी दिलेल्या आहेत. आपण सुद्धा याच्यावर विचार करू शकता आणि आपण वेगळ्या पद्धतीने कशी सिद्धता देता येईल याचाही विचार आपण नक्कीच करू शकता. इथं आपण हा जो पायथागोरस थेरम आहे हा आपण काटकोन त्रिकोणाची समरूपता या मागील भागामध्ये पाहिलेल्या थेरमच्या आधारे आपण या ठिकाणी हा सिद्ध करणार आहोत. यासाठी आपल्याला काही रचना करावी लागेल. Construction, draw a perpendicular segment BD on side AC. Here triangle ABC is given, angle ABC is of 90 degree and in construction draw triangle BD on side AC. So A dash D dash C म्हणजे या ठिकाणी A, D आणि C हे बिंदू एकरेषीय आलेले आहेत. D हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आलेला आहे. Then come to proof. Here look here. मी या ठिकाणी परत त्रिकोण हा आपल्या समोर मांडतो. त्रिकोण ABC, BD is the perpendicular. Okay. Right proof. In right angle triangle ABC, segment BD perpendicular to hypotenuse AC. Here, look here. How can say this statement? The answer or reason is construction. आपण इथं असं सेगमेंट BD हा AC ला लंब आहे असं जर नुसतं म्हटलं तर याला आधार राहणार नाही. कारण पक्षामध्ये आपण फक्त त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे एवढंच सांगितलं होतं आणि मग पुढे रचना केलेली आहे. आपण ही रचना आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण केलेली कृती आहे, कन्स्ट्रक्शन आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे नमूद करणं आवश्यक आहे. सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूस AC. Reason is construction. Then remember or recall सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपण त्यामध्ये काय पाहिलं होतं परत एकदा आठवा. तो अतिशय त्याच वेळी आपण म्हटलं होतं की हा गुणधर्म आपल्याला अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. इतर प्रमेय किंवा इतर उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला याचा खूप उपयोग होणार आहे. तर इथं आपल्याला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल हा प्रमेय आपल्याला इथं आठवावा लागेल. तिथं काय सांगितलं होतं? काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्पराशी समरूप असतात. ओके. हियर ट्रायंगल ABC
is similar to triangle ADB. Triangle ABC is similar to triangle ADB and similar to triangle BDC. Okay, then take first two triangles. Which are they? Triangle ABC means main triangle. This is the right angle triangle. Triangle ABC similar to triangle ADB. Okay. We have taken two triangles. Then what is the properties of similarities of two triangles? आपल्याला माहित आहे की काय गुणधर्म आहे त्याचे, ते परत एकदा आठवा. त्यानंतर दोन त्रिकोण समरूप असतील तर काय कंडिशन असतील, काय अटी असतील त्याच्या, म्हणजेच कसोट्या आल्या. आणि त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे कोन एकरूप असतात. आणि एक महत्त्वाचा गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिला होता की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ओके, मग हे दोन त्रिकोण समरूप आहेत, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. ओके, राईट द corresponding sides. First we can write AB upon AD. AB means height of the first triangle. AB upon AD. Then BC upon DB. पहिल्यांदा आपण उंची भागिले उंची घेऊ, नंतर पाया भागिले पाया घेऊ. आता तिसरी जी बाजू राहिली तर ती त्या बाजू पण प्रमाणात असतात. तिसऱ्या कोणत्या राहिल्या तर पहिल्या त्रिकोणाची राहिली AC आणि दुसऱ्या त्रिकोणाची ADB ची राहिली AB. पण यांना एक विशेष महत्व आहे, कारण या एक स्पेसिफिक नावाने या ठिकाणी आलेले आहेत, ते आहेत कर्ण. म्हणजे पहिल्यांदा आपण उंची भागिले उंची, नंतर पाया भागिले पाया आणि नंतर कर्ण भागिले कर्ण घेतलं. लुक हियर, AB upon AD, BC upon DB and AC upon AB. आता इथं तीन बाजू प्रमाणात घेतल्या, दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या. आता आपल्याला या तीन बाजूपैकी हे इक्वल रेशिओ आहेत, हे तिन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणून आपण यापैकी कुठली दोन गुणोत्तर घेऊ शकतो. टेक first and 3. Look here, AB upon AD, AB upon AD and AC upon AB. म्हणजे काय घेतलं आपण इथं, पहिल्या त्रिकोणाची उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. नंतर काय घेतलं, पहिल्या त्रिकोणाचा कर्ण भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण. उंची भागिले उंची, कर्ण भागिले कर्ण, असं लक्षात ठेवायला सोपं राहील एकदम. टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन, AB upon AD is equal AC upon AB. Hence, AB into AB. Taking the cross multiplication, AB into AB means AB square. AD into DC. AB square is equal AD into AC. This is the equation number first. या दोन त्रिकोणावरून हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. चला तर मग आपण आता दुसऱ्या दोन त्रिकोणाकडे जाऊ. कारण जे काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे हा त्रिकोण पहिल्याशी समरूप आपण या ठिकाणी दाखवला, त्याच्या संगत बाजू घेतल्या आणि त्यावरून हे समीकरण पहिले मिळवलं. आता मूळ त्रिकोण ABC आणि उरलेला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण BDC. पाहूया आपण. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC. Triangle ABC similar to triangle BDC. Okay, write the ratios of the corresponding sides here. AB upon BD, AB upon BD, BC
अपॉन DC अँड AC अपॉन BC. इथं समजून घ्या काय गुणोत्तर घेतलेत आपण. AB अपॉन BD, AB म्हणजे याची उंची आहे, इथं याची उंची BD घेतलेली. नंतर BC म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाय आहे, नंतर दुसऱ्या त्रिकोणाचा पाय हा घेतलेला आहे DC. आणि साहजिकच मगाशी आपण म्हटलं तिसरा जो भाग आहे तो हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यातला तिसरी बाजू ती म्हणजे याची AC हा कर्ण आहे याचा पहिल्या त्रिकोणाचा. आता हा जो दुसरा त्रिकोण होता BDC याचा कर्ण कोणता आहे BC. काय गुणोत्तर मिळाले AB अपॉन BD इज इक्वल BC अपॉन DC इज इक्वल AC अपॉन BC, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स. ओके, इथं टेक टू रेशियोज AB अपॉन BD अँड AC अपॉन BC. हे तिन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणजेच कोणती दोन गुणोत्तर, ही दोन गुणोत्तरे बरोबर आहेत, ही दोन गुणोत्तर बरोबर आहेत, पहिलं आणि तिसरं बरोबर आहे, म्हणून आपण हे दोन गुणोत्तर घेतली. AB अपॉन BD इज इक्वल AC अपॉन BC. Here also taking the cross multiplication, sorry, इथं एक बाजू येत नाहीये. इथं BC अपॉन DC इज इक्वल AC अपॉन BC हे दोन गुणोत्तर आपल्याला घ्यायचे आणि मग टेकिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन BC वर्ग बरोबर DC गुणिले AC आपल्याला मिळेल. BC स्क्वेअर इज इक्वल DC इंटू AC हे दोन गुणोत्तर घेतलेले. परत एकदा समजून घ्या. इथं BC अपॉन DC इज इक्वल AC अपॉन BC. हेन्स BC स्क्वेअर इज इक्वल DC इंटू AC. इक्वेशन नंबर 2. आता या दोन इक्वेशनवर फोकस करा. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC, BC स्क्वेअर is equal DC into AC, equation number 2. Adding this equation first and second, what we get? Left hand side AB square plus BC square, then right hand side AD into AC plus DC into AC. Okay, next here, look here, in right hand side AD plus AC plus DC into AC, then AC into AC is common, AC is common, remaining in bracket AD plus DC. Then what is meant by AD plus DC? Look in figure, AD plus DC. What is the AD plus DC? AD plus DC means AC. AD आणि DC ची जे बेरीज केली आपण, कारण हे तीन बिंदू एक रेषे आहेत, A, D आणि C. AD प्लस DC हे जर आपण घेतलं तर याला आपण AC म्हणू शकतो. म्हणजे इथे AD प्लस DC आहे, याच्याऐवजी आपण AC ठेवू शकतो. AC इंटू AC, AD प्लस DC मीन्स AC. हेन्स AC इंटू AC मीन्स AC स्क्वेअर. व्हॉट वी गेट? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal AC square. Hence, we get AC square is equal AB square plus BC square. इथं परत एकदा समजून घ्या, थोडंसं रिमाइंड करा, 2 मिनिटामध्ये थोडंसं रिमाइंड करा की आपण यामध्ये पायथागोरस थेरम कसा सिद्ध करायचा. तर सर्वप्रथम आपण पहिल्यांदा स्टेटमेंट वाचून घेऊ. ओके, त्यानंतर काय करायचंय? आकृती काढायची. आकृतीनंतर गिवन लिहायचंय. गिवन मध्ये आठवा काय लिहिलं होतं आपण? गिवन इन राइट एंगल ट्रायंगल और ट्रायंगल ABC, एंगल ABC इज इक्वल 90 डिग्री. टू प्रूव AC square is equal AB square plus BC square. Then construction, draw a perpendicular BD on the side AC, hence A dash D dash C. Okay, and proof here in right angle triangle ABC, segment BD is perpendicular to hypotenuse AC. Construction, then take two triangles
similar triangle ABC and triangle ADB. Write their ratios of the corresponding sides. Here triangle ABC and triangle BDC and BC upon DC is equal AC upon BC. Hence these two statements, adding these two statements, we get AC square is equal AB square plus BC square. Okay, come to the next point. Then आपण विद्यार्थी मित्रो थेरम म्हटलं की याचा कॉन्व्हर्स हा येतोच. कॉन्व्हर्स म्हणजे काय, आपण 9वीला थोडीशी याची ओळख करून घेतलेली आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय आठवा, कॉन्व्हर्स व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय, आपल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये व्यत्यास म्हणजे प्रमेयाची उलट बाजू. जर पासून तर पर्यंतचा जो भाग असतो तो पक्ष असतो आणि तर पासूनचा पुढचा भाग जो असतो ते साध्य असतं. इथं जे प्रमेयामध्ये जे साध्य असतं ते पक्ष होईल आणि जे पक्ष असेल ते साध्य होईल, फक्त उलट. मग आता आपण पायथागोरस थेरम मध्ये काय पाहिलं होतं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. थोडंसं उलट करू आता. काय होईल मराठीमध्ये, जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर जर येत असेल तर तो त्रिकोण नक्कीच काटकोन त्रिकोण असला पाहिजे. म्हणजे काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. याच्या उलट बाजू काय येईल की जे एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग, कारण तो माहित नाही आपल्याला तो काटकोन त्रिकोण आहे का नाही, एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर नक्कीच तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल किंवा त्या बाजूसमोरील कोण हा काटकोन असेल. चला तर मग आपण स्टेटमेंट आता पाहू. इन ए ट्रायंगल if the squares of the one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. Look here, in a triangle, if the squares of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. Draw a figure. आकृती काढा. आता इथं पहा, आपण फक्त त्रिकोण काढलेला आहे. इथं आपण याला कोणत्या प्रकारचा हा त्रिकोण आहे हे मेन्शन केलेलं नाहीये. त्रिकोण ABC आपल्याला सिद्ध करायचंय की हा काटकोन त्रिकोण आहे किंवा कोण B हा 90चा आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. पण इथं त्यांनी एक कंडिशन मात्र दिलेली आहे, इन अ ट्रायंगल ए स्क्वेअर ऑफ वन साइड म्हणजे एका बाजूचा वर्ग. आता या आकृतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतंय की ही बाजू मोठी आहे म्हणून या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. पहा, गिवन इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका, असं ही कंडिशन दिलेली आहे. मग आपल्याला काय सिद्ध करायचंय, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह, अँगल ABC इज ऑफ 90 डिग्री. अँगल ABC is of 90 degree. In other word, we can say triangle ABC is a right angle triangle. असे आपण म्हणू शकतो. कोण ABC हा काटकोन आहे, कोण ABC हा 90 अंशाचा आहे किंवा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे असंही आपल्याला म्हणता येतं. आणि मग यासाठी आपल्याला रचना करावी लागेल. इथं तुम्हाला हिंट दिलेली आहे. एक ट्रायंगल PQR काढलेला आहे आणि त्याचा कोन PQR हा 90 डिग्रीचा घेतलेला आहे. म्हणजेच हा काटकोन त्रिकोण PQR काढलेला आहे. आता तुम्हाला याची रचना आणि याची सिद्धता तुम्हाला स्वतःला लिहायची. ही काय आपल्याला इथं आपण पाहणार नाहीत. हा भाग होमवर्कसाठी तुम्हाला मुद्दामून मी ठेवलेला आहे. चला तर मग आपण परत एकदा रिवाइज करू आपण काय शिकलो. कारण आपण एक भाग पाहत असताना मागील भागाकडे जर पाहिलं नाही, मागे वळून जर पाहिलं नाही तर ते विसरून जाण्याची शक्यता असते. आणि जर ते विसरलं
तर पुढच्या भागामध्ये त्याचा उपयोग आपल्याला करता येणार नाही आणि पुढची उदाहरणं, गुणधर्म, सिद्धता समजून घ्यायला आपल्याला अडचण येईल. लेट अस रिमेंबर विच वी हॅव स्टडीड. फर्स्ट थोडंसं स्मरण करा. काय शिकलो आपण पहिल्यांदा? पायथागोरियन ट्रिपलेट, नंतर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, देन theorem of geometric mean, then Pythagoras theorem, then converse of Pythagoras theorem. These sub-points which we have studied in previous or today's lecture. Then come to the next point. आपण कुठलाही भाग, कुठलेही गुणधर्म, कुठलेही उदाहरणं जर आपण पाहिले तर त्यासाठी आपल्याला ते समजलं की नाही हे कसं कळणार? तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावरची काही उदाहरणं सोडवावी लागतील. कारण आपण या भागामध्ये आत्ता आपण पाहिलं की काही सब पॉइंट्स आपण कालच्या आणि आजच्या सेशनमधून पाहिलेले आहेत, त्याचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत, ते कसे लिहायचे हे समजून घेतलेलं आहे. पण याच्यावर जर एखादं उदाहरण आलं तर ते कशा प्रकारचं उदाहरण असू शकतं किंवा त्याचं उपयोजन मला करता आलं पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जर आपल्याला उपयोजन जर आपण केलं नाही तर आपल्या तो गुणधर्म आपल्याला समजला की नाही हे आपल्याला समजणार नाही. आणि परीक्षेमध्ये जसं थेरम हा महत्त्वाचा भाग आहे तसे उदाहरणं सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर याच्यामध्ये एक अगदी एक बेसिक जो भाग होता सुरुवातीचा, कोणता? पायथागोरियन ट्रिपलेट, ते आपण शिकलेलो होतो, समजून घेतले. तर आता इथं आपण थोडंसं रिमाइंड करू की आयडेंटिफाय विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आता हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दोन वेगळ्या प्रकारे येऊ शकतो. एक पहिला जो भाग आहे आपला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला हा भाग येऊ शकतो. त्यातला बी जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मधला 1 मार्कासाठी, त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. हा बेसिक भागावरचा प्रश्न आहे. आपण इथं काही उदाहरणं घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण घेतलंय, फर्स्ट एक्झाम्पल इज 3, 5 and 4. Then second one 4, 9 and 12. Then third example 5, 12, 13. Fourth example 24, 17 and 74. Then next two examples are 10, 24, 27, 11, 60 and 61. राईट युअर आन्सर्स. तुम्ही तुमची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. इथं आपण एकतर पायथागोरियन ट्रिपलेट वापरू शकतो. दुसरा भाग याच्यामध्ये आत्ता आपण पाहिलं होतं की पायथागोरस थेरम पाहिल्यानंतर त्याचं कॉन्व्हर्स आपण पाहिलं होतं की जर एखाद्या त्रिकोणामध्ये की जर एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका जर येत असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो किंवा तो राईट अँगल ट्रायंगल असतो. मग इथं तोही गुणधर्म आपल्याला वापरता येईल आणि ट्रिपलेटही वापरता येईल. परंतु इथं आपल्याला ट्रिपलेट ओळखायचे. इथं त्यांना सांगायचं नाहीये की हा काटकोन त्रिकोण आहे की नाही. ओके, लुक, पहिल्यांदा आपण बघा, घ्या पेन आणि तुमची उत्तरं नोंदवायला सुरुवात करा. या दिलेल्या उदाहरणापैकी विच आर द पायथागोरियन ट्रिपलेट्स अँड विच आर नॉट ए पायथागोरियन ट्रिपलेट. पहा, नोंदवली तुमची उत्तरं. ओके, आपण टेक वन एक्झाम्पल. सपोज in this example 3, 5 and 4. 5 is the
greater number, take firstly 5 square is equal 25, then square of 3 and plus square of 4. Square of 3 is 9, square of 4, 9 plus 16 is equal to 25. Look here, square of 5 is equal to 25 and sum of squares of remaining two sides is also 25. So 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Like this, you can do other examples and identify which are the Pythagorean triplets. Come to the next example. परीक्षेमध्ये आपण जो पॅटर्न जर विचारात घेतला तर आपल्या लक्षात येईल की बदललेल्या पॅटर्नमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये थोड्या काही बदल झालेला आहे किंवा पॅटर्न थोडा बदललेला आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आता आलेला आहे की कृती, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, कृती पूर्ण करा हा एक भाग आलेला आहे. आता इथं तुमच्या समोर एक कृती आपण पाहूया. फॉर फाइंडिंग AB and BC with the help of information given in figure, complete the following activity. इथं एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून ही कृती आपल्याला दिलेली आहे आणि ही कृती पूर्ण करायची. आता हे जे प्रश्न आहेत कृती पूर्ण करायचे दोन ठिकाणी आपल्याला येतात. हा प्रश्न दुसरा ए, त्यामध्ये 3 पैकी 2 कृती करा हे 2 गुणांचे प्रश्न येतात आणि प्रश्न 3A मध्ये 2 पैकी 1 कृती करा हे 2 गुणांचा एक प्रश्न येतो. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. कृती पूर्ण करायची. आता इथं आणखी एक भाग तुम्हाला मला सांगावंसं वाटतो, तो म्हणजे परीक्षेमध्ये कृती लिहित असताना फक्त रिकाम्या जागा भरायच्या नाहीयेत. तर हा जो कृतीचा पूर्ण भाग आहे तर तो पूर्ण भाग लिहायचा आहे आणि जो भाग चौकोनामध्ये दिलेला आहे तर तो चौकोन त्याला करणं गरजेचं आहे आणि कंप्लीट कृती पूर्ण लिहिणं आवश्यक आहे तरच आपल्याला गुण मिळतील. आता इथं बघा आकृती पहिल्यांदा समजून घेऊ मगच आपल्याला कृतीकडे जाऊया. इथं एक त्रिकोण दिसतोय, ट्रायंगल ABC. कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे आपल्याला या चिन्हावरून दिसतंय. त्यानंतर 2 इथं आणखी काही चिन्ह दिलेले आहेत. या चिन्हांवरून याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला होतं किंवा ही फिगर आयडेंटिफाय होते. दिस इज फर्स्टली राईट अँगल ट्रायंगल. देन these two sides are congruent. AB and BC, these two sides are congruent. Hence, these two sides are congruent. Hence, this triangle is of 45, 45, 90 degree triangle. Okay. AC, side AC is the hypotenuse. The length of hypotenuse is given, √8 is given. Okay. Remember, या ठिकाणी आपल्या लक्षात आलंय की हा 45, 45, 90 त्रिकोण आहे. म्हणजे आपल्याला या कृतीसाठी 45, 45, 90 त्रिकोण आपल्याला वापरावा लागेल. मग काय आहे 45, 45, 90 त्रिकोण काय आहे थोडंसं आठवूया. काय परत बघा, कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की जर एखाद्या त्रिकोणाचे कोन 45, 45, 90 अंश असतील तर हे ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्या कशा असतात, कर्णाच्या 1/2 पट असतात. मग आपण पाहू की हा कोन 45चा आहे, हा कोन 45चा आहे, हा कर्ण आहे. मग ह्या 45 अंश कोणासमोरील बाजू आहेत. AB इज इक्वल BC. AB इज इक्वल BC इज इक्वल, याला एक कारण द्यायचं इथं आपल्याला. AB इज इक्वल BC इथं कारण द्यायचंय. काय कारण आहे याला? कारण असं आहे एकरूप कोणासमोरील बाजू. ओके. अँगल BAC, अँगल
BAC आपण मगाशी आयडेंटिफाय केलाय. अँगल BAC इज ऑफ 45 degree. Then AB is equal, BC is equal. You have to write here box into AC. Hence, AB is equal, BC is equal 1/√2 into AC. कारण या ज्या 45 अंश कोनासमोरील बाजू आहेत त्या कर्णाच्या 1/√2 पट असतात. आणि म्हणजे इथं पण येईल 1/√2 गुणिले √8. 1/√2 into √8. Solving this, we get 2√2. Here, answer is given. AB is equal to BC. Okay. Angle BAC is 45 degree by property of 45, 45, 90 degree triangle, and hence AB is equal, BC is equal. The answer is AB is equal, BC is equal to 2 is your answer. परत एकदा समजून घ्या. इथं आपल्याला कृती करायची. आता कृतीसाठी किती मार्क असतात हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर प्रत्येक कृतीसाठी किंवा प्रत्येक बॉक्ससाठी, प्रत्येक रिकाम्या जागेसाठी इथं तुम्हाला अर्धा मार्क असतो. म्हणजे हा एक बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, इथं तुम्हाला 4 बॉक्स दिसतात. म्हणजे अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क आणि अर्धा मार्क असे एकूण 2 मार्कासाठी अशा प्रकारची कृती ही आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते. कम टू द नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडासा प्रकार बदललाय बघा. पहिल्यांदा आपण अतिशय लघुत्तरी किंवा क्वेश्चन नंबर 1 मध्ये येणारे प्रश्न आपण पाहिले होते. पहिला जो प्रश्न पाहिला तो क्वेश्चन नंबर 1 म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन और क्वेश्चन फॉर 1 मार्क. दुसरा जो पाहिला आपण तो कृती, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी, हा 2 मार्काचा प्रश्न. आता थोडंसं आपण पुढे जातोय, थोडा वेगळा पॅटर्न याच्यामध्ये येतोय की फाइंड द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. आता इथं आपल्याला काहीच दिलेलं नाही, फक्त विधान दिलेलं आहे, प्रश्न दिलेला आहे फक्त. आता गणितामध्ये किंवा भूमितीमध्ये, विशेषतः भूमितीमध्ये आपल्याला जर प्रश्नावरून काही भाग लक्षात येत नसेल, प्रश्न समजत नसेल तर आकृती काढणं हे आवश्यक आहे. मग आता इथं रेक्टँगल म्हटलंय, डायगोनल ऑफ द रेक्टँगल म्हणजे डायगोनल काढावं लागेल. रेक्टँगल काढून त्याचा डायगोनल काढावं लागेल. आपण या ठिकाणी रेक्टँगल घेतला, ABCD इज अ रेक्टँगल. हा डायगोनल घेतला, AC इज द डायगोनल. हा कर्ण घेतलाय, हा एक आयत आहे, ABCD हा त्याचा कर्ण आहे. इथं काय दिलेलं आहे त्यांनी, हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर. लेंथ लांबी BC. breadth is 12 centimeter. AB is the breadth, 12 centimeter. And we have to find the diagonal of the rectangle, means we have to find the length of AC. Length of AC. आता कशी काढायची? आपण जर आकृतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ABC एक ट्रायंगल दिसतोय आपल्याला, ABC. ओके, मग ABC हा ट्रायंगल आहे. आपल्याला गुणधर्म माहित आहे, रेक्टँगल, प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल काय, एव्हरी अँगल इज ऑफ 90 डिग्री. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. म्हणजे हा इथला हा जो ABC कोन आहे हा सुद्धा काटकोन आहे. अँगल ABC इज 90 डिग्री. आणि मग आपल्या लक्षात येईल की त्रिकोण ABC हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, तर त्रिकोण ABC हा नक्कीच राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आहे. आणि मग काटकोन त्रिकोण आहे म्हटल्याबरोबर आपल्याला क्लिक होईल की इथं आता पायथागोरसची आवश्यकता आहे. कारण पायथागोरस किंवा या प्रकरणामध्ये जे आपण पायथागोरसचे गुणधर्म पाहिले, पायथागोरस थेरम पाहिला, हे काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्येच होते. आणि मग इथं
आपल्याला त्या गुणधर्माचा वापर करता येऊ शकतो. ट्रायंगल ABC इज, लुक हिअर, ABCD इज ए रेक्टँगल. आता कुठल्याही प्रश्नाची सुरुवात करताना डायरेक्ट उत्तर लिहून चालत नाही. आता आपल्याला माहित झाले समजा की त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, पाया 35 आहे, त्याची उंची 12 आहे, कर्ण आपल्याला लगेच काढता येईल तोंडी. परंतु इथं भूमितीमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. जसं आपण थेरम लिहिताना स्टेप बाय स्टेप जातो, आवश्यक त्या ठिकाणी कारण लिहितो, तसंच आपल्याला उदाहरणामध्ये पण जावं. ABCD इज अ रेक्टँगल. ABCD कारण इथं दिलेलं आहे त्यांनी, याच्यामध्ये आकृती पण काढलेली आहे आपण. ABCD इज अ रेक्टँगल. सेगमेंट AC इज अ डायगोनल. सेगमेंट AC इज अ डायगोनल. हे सांगितल्यानंतर आपण पुढे जाऊया आणि अँगल ABC इज ऑफ 90 डिग्री. अँगल ABC is of 90 degree, hence triangle ABC is a right angle triangle. बघा विद्यार्थी मित्रो, कसं आपण स्टेप बाय स्टेप गेलो. ABCD इज अ रेक्टँगल, हा आयत आहे असं म्हटलं. AC हा कर्ण आहे, त्या आयताचा कर्ण आहे असं म्हटलं. ABC हा 90चा आहे म्हटलं. आता ABC हा कोण 90चा आहे म्हटल्याबरोबर आपण म्हटलं की ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हटल्याबरोबर आपण पायथागोरस वापरू शकतो, बाय पायथागोरस थेरम. मग आता वापरा पायथागोरस थेरम, याला वापरा आणि तुमचं उत्तर काढा. काय येईल पहा. राईट वेळ आन्सर मगाशीच सांगितलं तो वही आणि पेन बरोबर ठेवा. पहा अप्लाय करू आपण याला. पायथागोरस थेरम वापरू. काय पायथागोरस थेरम? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. AC स्क्वेअर इज इक्वल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि मग याला आपण याच्यामध्ये किमती ठेवू. AB स्क्वेअर ऑफ 12 प्लस BC स्क्वेअर ऑफ 35. करा कॅल्क्युलेशन. The square of 12, find out square of 35, and adding this we get square of 12 is 144 plus square of 35 is equal 1225. Adding this we get 1369. Then AC square is equal 1369 टेकिंग द स्क्वेअर ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूंचा जर वर्ग घेतला तर आपल्याला एसीची किंमत मिळेल. मग शोधा 1369 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे. फाइंड आउट द फिगर 1369 is a square of dot dot. करा. थोडंसं मी थांबतोय तुम्ही शोधेपर्यंत. ओके. AC square is equal to 1369. Hence AC is equal 37. 1369 ही संख्या 37 या संख्येचा वर्ग आहे. आणि म्हणजेच AC ची लांबी, AC म्हणजे डायगोनल, डायगोनलची लांबी 37 आहे. आणि मग उत्तर आपल्याला लिहिता येईल. आता AC बरोबर 37 एवढं लिहून चालणार नाही, कारण हा जो प्रश्न आहे हा शब्दामध्ये आलेला आहे. तो कुठेही फिगर त्यांनी दिलेली नव्हती. ही फिगर आपण घेतलेली होती, आपण काढलेली आहे. AC ची लांबी आली म्हणजे डायगोनल आलं. मग त्यांच्या प्रश्नाच्या भाषेमध्ये आपण उत्तर लिहिणं आवश्यक आहे. हेन्स डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. आणि मग विद्यार्थी मित्र, इथं आपण वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कशा प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये येतात. त्यामध्ये मग लघुत्तरे असतील, 2 मार्काचे प्रश्न असतील, कृतीचे प्रश्न असतील, एक शाब्दिक शब्दामध्ये काही आलेली उदाहरणं असतील, त्यासाठी जिथं आपल्याला आकृती काढणं आवश्यक आहे असे प्रश्न असतील, किंवा सिद्धता असतील.
या वेगवेगळ्या प्रश्न प्रकारामध्ये आपण चर्चा केलेली आहे. आता अशी उदाहरणं पाठ्यपुस्तकामध्ये सरावाची उदाहरणं म्हणून भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. त्याही उदाहरणांचा आपण सराव करा आणि यामध्ये प्रॅक्टिस सेट जो सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 हा दिलेला आहे. त्यामधील उदाहरणं आपल्याला घरी सोडून पाहता येतील आणि जर काही शंका असेल तर आपला नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा आपल्या शिक्षकांच्या मदतीने त्या प्रश्नांची उकल आपण करून घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रहो, आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरून अध्ययन आणि अध्यापन करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे, कारण सगळीकडे आता सगळ्या विद्यार्थ्यांना सुट्टीच आहे. बरेच विद्यार्थी एन्जॉय करतायत आणि तुम्ही दररोज अगदी मन लावून जे जे मिळेल ते शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. साहजिक आहे, आपलं हे वर्ष 10वीचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे आणि आपला जो हा वेळ आहे या वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे. याचा फायदा नक्कीच आपल्याला पुढे शाळा चालू झाल्यानंतर ज्यावेळेला वर्गामध्ये आपले शिक्षक आपल्याला शिकवतील त्यावेळेला याचा उपयोग नक्कीच आपल्याला होणार आहे. हे रिवाईज होईल, परत एकदा आपल्याला रिपीट होईल आणि त्याचं दृढीकरण होईल आणि चांगल्या प्रकारे आपण या परीक्षेमध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो आणि आपल्याला एकदम चांगले पैकीच्या पैकी आपण गुण मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रो, आणखी एक मला जाता जाता एक आव्हान करायचं आहे की आपण सर्वजण हे सेशन पाहताय. पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि इझी टेस्ट यांनी हा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांची तळमळ, त्यांचे प्रयत्न खूप तुमच्यासाठीच आहेत आणि म्हणून आपल्याला एक विनंती राहील की आपण ज्यावेळेला मेसेज देता त्यावेळेला आपण नाव, शाळा, तालुका, जिल्हा याची जर थोडक्यात माहिती दिली तर आम्हाला असं लक्षात येईल की तुमची ओळख होईल. कोण विद्यार्थी कुठल्या शाळेमधले आहेत, कुठल्या तालुक्यामधले आहेत याची माहिती, कारण तुम्ही मेसेज टाकताय परंतु हा कुठल्या शाळेचा विद्यार्थी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे याची माहिती ही आमच्यापर्यंत मिळत नाही. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपलं नाव, शाळा, तालुका, जिल्हा हे जर नमूद केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला तुमची अधिक ओळख होईल आणि आमच्यासाठी ते एक चांगली गोष्ट राहील. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तर आता आजचा जो होमवर्क तुम्हाला दिला जाणार आहे तो होमवर्क नीट नोट करून ठेवा. पहिल्यांदा काल आणि आज या दोन्ही सेशनमधून आपण जे थेरम्स, प्रमेय पाहिलेले आहेत ते परत एकदा घरी गेल्यानंतर ते थेरम वाचायचा, त्याची आकृती काढायची, गिव्हन, टू प्रूव्ह आणि प्रूफ वहीमध्ये मनाने लिहून काढायचं आणि दुसरा भाग जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व प्रॉब्लेम सोडवून पाहिजेत आणि तुम्हाला जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो सोडवायचा आहे आणि तो सोडवल्यानंतर मग तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की आपण जो या सेशनमधून जो भाग आपण पाहतोय तर तो खरोखर आपल्याला समजलाय का, आपल्या लक्षात येतंय का. आता साहजिक आहे की वर्गामध्ये ज्यावेळेला आपण एखादा लेसन समजून घेत असतो त्यावेळेला जर एखादा भाग आपल्याला समजला नाही तर आपण तो आपल्या शिक्षकांना विचारू शकतो किंवा त्यावर आधारित प्रश्न विचारू शकतो. परंतु या सेशनमध्ये आपल्याला ती संधी इथं निर्माण होत नाही हे आम्हालाही मान्य आहे. परंतु जास्तीत जास्त तुमच्या क्युरीज आम्ही आमच्या सेशनमधून काढण्याचा प्रयत्न करतो. तरीही जर काही शंका राहिल्या असतील तर आपल्या अध्यापकांकडून आपण त्या सोडवून घेऊ शकता. पुस्तक वाचन हा एक महत्त्वाचा भाग महत्त्वाचा आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही कुठलाही पाठ शिकता त्यावेळेला त्या पाठ्यपुस्तकाचं जर वाचन केलं तरीही तुमच्या बऱ्याच शंका तुमच्या निघून जातील. तर आजच्या
भागासाठी आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि परत भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.